2 दिवसांपूर्वी नाना पेठेत एका युवतीला लग्नास नकार दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यास पोलिसांनी अटक केली। याच पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांची भेट घेऊन निवेदन दिले। या निवेदनात महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे फरांदे यांनी म्हटले। काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला गेला। ही घटना ताजी असताना 2 दिवसांपूर्वी नाना पेठेत हा प्रकार घडलाय। या घटना गंभीर असून अशा घटना पुढील काळात घडू नये याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये परवा नानापेठ या ठिकाणी एका मुलीला एकतर्फी प्रेमातून त्या ठिकाणी तिची मारहाण करण्यात आली। तिची नकारात्मक भूमिका ऐकून तिला रस्त्यावरनं फरफटत घेऊन येण्यात आलं। असा एक भयंकर प्रकार त्या दिवशी त्या ठिकाणी घडला। त्या संदर्भात आम्ही याचिका देखील दाखल केली त्या मुलींनी। त्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण काल रात्री त्या आरोपीला अटक करण्यात आला असून तो आता त्याच्यावर जास्तीत कडक शासन त्या ठिकाणी करावं यासाठी आज आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलो होतो। भारतीय जनता पार्टीचं सरकार कायमच महिलांच्या सुरक्षतेसाठी कायमच पुढेच आहे, अग्रेसर आहे। इथून पुढे अशा कोणत्याही घटना पुणे शहरामध्ये घडल्या तर आम्ही पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला मोर्चाच्या महिला ह्या कुठल्याही प्रकाराला कुठल्याही मुलीला त्या ठिकाणी बळी पडू देणार नाही हे निवेदन, आणि सुरक्षा देखील वाढवावी, सुरक्षामध्ये भर पडावी यासाठी देखील आम्ही निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलं। ताई, काय आव्हान करतात बाकी सर्वांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून? मी आपल्या सगळ्यांना हेच आवाहन करीन की महिलांनी देखील पुढे यावं या सगळ्या गोष्टींसाठी। महिला सुरक्षा हा फक्त पोलिसांचा विषय नसून सरकारचा विषय नसून आपल्या नागरिकांचा देखील एक मोठा विषय आहे। आपल्या नागरिकांनी देखील मुलींना असेल महिलांना असेल त्या ठिकाणी कसं काय सुरक्षित ठेवता येईल, आपण त्यांना काय याप्रमाणे सपोर्ट करू शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये, यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे। शेवटी देश आपला आहे, राज्य आपलं आहे, आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावावा आणि अतिशय कडक कारवाई ही तिथल्या तिथे त्या मुलाला खरं तर रस्त्यावरती तिथल्या तिथे जर नागरिकांनी जोडलं असतं तर पुढच्या वेळेस कुठल्याही मुलाची हिंमत नसती झाली अशा कुठल्याही कृत्य करण्याची, तर नागरिकांनी देखील ह्यामध्ये सहभागी होणं मला असं वाटतं ते देखील गरजेचं आहे की पुणे शहरातली महिला सुरक्षित असणं, जे काही व्हायलन्स पुणे शहरामध्ये घडतं ते आटोक्यात आणणं, आणि त्यासाठीच आम्ही इथे आज गिल साहेबांना व्हिजिट दिलेली आहे की ज्याप्रमाणे आत्ताच ताईंनी सांगितलं आहे की महिलांना स्वतः जागरूक असलं पाहिजे आपल्यावर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी जागरूक असली पाहिजे की एवढी मोठी घटना ही पुणे शहरात खुलेआम घडत असताना नागरिक काय करत होते। त्यामध्ये 1-2 मुलांनी मदत पण केली, परंतु यामध्ये आपली पोलीस यंत्रणा असेल, थोडंसं यामध्ये लोकांची जागरूकता असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे समाजामध्ये जनजागृती जी आहे हेल्पलाईन नंबरची ती पण संबंधित नागरिकांमधनं त्याची जनजागृती होणं गरजेचं आहे। कारण बरेचसे आपले हेल्पलाईन नंबर आहे की ज्यावर कॉल केला तर पोलीस डिपार्टमेंट लगेच तिथं उपस्थिती लावू शकतं, परंतु बरेच लोकांना किंवा महिलांना हेल्पलाईन नंबर माहिती नाही आहे पोलिसांचे, म्हणजे 100 नंबरवर फोन केला तर पोलीस लगेच येतात। त्यामुळे या संदर्भातली पण जनजागृती चांगल्या पद्धतीने आम्ही पुणे शहरामध्ये करणार आहोत। महिलांना कायदेशीररित्या सुरक्षित करणं, त्यांना कायद्याचं नॉलेज देणं, त्या पद्धतीचे अभियान आम्ही सुरू करणार आहोत इथून पुढे की कायदेशीर सल्ले, कायदेशीर त्यांना जे काही हेल्पलाईन नंबर असतील अशा संबंधित पण त्यांना सगळे प्रशिक्षण शिबिरं आम्ही चालू करणार आहोत। यानंतर गुन्ह्यासाठी असणारा पूर्ण आराखडा आम्ही CP ऑफिसवरनं पूर्ण पुणे शहरासाठी मागितलेला आहे, आणि एकूण महिलांची होत असलेल्या अत्याचाराची किंवा विनयभंगाचे जे काही प्रकरणं असतील त्या केसेस संदर्भात काय प्रोसेस आहे, कुठल्या स्टेटस त्या केसेसचं काय, त्या संदर्भात सुद्धा आम्ही एक व्यवस्थित ॲक्शन महिला मोर्चाच्या माध्यमातून हर्षदा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे शहरामध्ये घेणार आहोत। एकंदरच महिला सुरक्षित असणं, महिलांना कायद्याचं ज्ञान असतं, समाजामध्ये एक जनजागृती असणं आणि महिला सक्षमीकरणावरचा पुढचा आमचा अजेंडा असणार आहे। आणि ह्या सगळ्या एकत्रित कार्यपद्धतीमध्ये पोलीस डिपार्टमेंट, आमचा महिला मोर्चा आणि समाज असं एकत्रीकरणातनं चांगला प्रोजेक्ट इथून पुढे कार्यरत होईल अशी अपेक्षा आम्हाला महिला मोर्चाच्या माध्यमातून आहे। थोडंसं जागरूक राहणं पण गरजेचं आहे, नागरिकांनी सुद्धा त्याविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे। जसं आत्ता ताई म्हणाल्या त्याप्रमाणे जर वेळीच नागरिकांनी तिथे आवाज उठवला असता तर कदाचित त्या मुलाला थोडी भीती वाटली असती आणि इथून पुढे प्रकार हे टाळले गेले असते, परंतु नागरिकांनी थोडंसं अवेअरनेस दाखवणं आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि इथून पुढे आम्ही तर भारतीय महिला मोर्चाच्या माध्यमातून हे आवाहन करतोय सर्व नागरिकांना आणि लोकांनाही, तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनही, की लोकांनी थोडंसं अवेअरनेस दाखवा, महिलांनी पुढे या आणि सक्षमरित्या याविरुद्ध आवाज उठवायला आणि पोलिसांना मदत करायला तयार राहा।